Hello and welcome to the next session of animal tissues. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे नीटसाठी, सीईटीसाठी, इवन बोर्ड एक्झामसाठी. या टॉपिकमध्ये अॅनिमल मधले मेन टिश्यूचे टाइप्स आहेत. खूप बेसिक कन्सेप्ट आहे तो आपण पाहतोय. त्याच्यामध्ये चार महत्त्वाचे टिश्यू आहेत. एक इपिथेरियल म्हणजे सरफेस टिश्यू, सेकंड कनेक्टिव्ह टिश्यू, अदर ऑर्गन्सशी कनेक्ट करतो, देन मस्क्युलर टिश्यूज आणि नर्वस टिश्यूज. यापैकी आपण पहिला इपिथेरियल टिश्यू, त्याच्यामध्ये सिंपल आणि कंपाऊंड असे दोन टाइप बघितले. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यात वेगवेगळे चार टाइप्स होते. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू आणि फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे कनेक्टिव्ह टिश्यूचं टाइप्स, सब टाइप्स, सगळे स्ट्रक्चर, फंक्शन, लोकेशन, डायग्राम हे आपण डिटेल पाहिलेलं आहे. याच्यानंतरचा जो टाइप आहे तो मस्क्युलर टिश्यूचा टाइप आहे, मसल्सशी रिलेटेड आहे. आता हे जे मस्क्युलर टिश्यू आहे, जसं कोणताही टिश्यू घ्या सेल्सनी तयार झालेला असतो, तसं इथं मसल सेल्स असतात, पण त्या लॉंग इलॉंगेटेड असतात, ज्याला आपण मसल फायबर म्हणत असतो. काय म्हणत असतो? मसल फायबर. So tissue is made up of cell having common origin, structure and function. So muscle cells are elongated. Muscles are made up of muscle cells. ह्या muscle cells ह्या elongated असतात. elongated आहे. या मसल सेल्सलाच मसल फायबर्स पण म्हटलं जातं. जनरली मसल फायबर आर प्रेझेंट इन बंडल. बंडल मध्ये असतात. तर जे बंडल मध्ये असणारे मसल फायबर्स आहेत, मसल फायबर्स जनरली बघितलं तर हा जर मसल फायबर कन्सिडर केला तर या मसल मसल फायबरचं जे बाहेरचं आवरण असतं याला म्हटलं जातं सार्कोलिमा. काय म्हणायचं? सार्कोलिमा. सार्को मीन्स मसल, लिमा मीन्स कव्हरिंग. लिमा मीन्स कव्हरिंग. ह्याच्या मसल फायबरवरचं जे आवरण असतं याला आपण सार्कोलिमा म्हणत असतो. सार्को या शब्दाचा अर्थ आहे मसल, लिमा मीन्स कव्हरिंग. बाहेरच्या बाजूला जे आवरण असतं त्याला सार्कोलिमा म्हणायचं. इथून पुढे लक्षात ठेवायचं, मसल साठी एक नवीन शब्द आपल्याला समजलेला आहे, सार्को. याच्यामध्ये जो सायटोप्लाझम असतो, सेल म्हटलं की सायटोप्लाझम असतो, आणि मसल मधल्या सायटोप्लाझमला म्हटलं जातं सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझम. सार्को मीन्स मसल्स, प्लाझम मीन्स फ्लुइड किंवा लिक्विड मीडियम. सायटोप्लाझम तसं इथं सार्कोप्लाझम आहे. पेशीचं आवरण असतं त्याला आपण या ठिकाणी सार्कोलिमा म्हणत असतो, आणि याच्यामध्ये लार्ज नंबरचे फायबर्स असतात. थिन फिलामेंट असतात. या थिन फिलामेंटला आपण म्हणत असतो मायोफायब्रिल्स. मायोफायब्रिल्स. काय म्हणत असतो? मायोफायब्रिल्स. जनरली याचे जे न्यूक्लियाय असतात ते साइडला पेरिफेरल रिजनला असतात. वन or many nuclei present at periphery, so this is the nucleus. अनेक असतील तर न्यूक्लियाय. बघा, मसल्स आर मेड अप ऑफ मसल सेल्स. ओके, मसल सेल्स आर elongated. Muscle cells are also called as muscle fiber.
दिस फायबर्स आर प्रेझेंट इन बंडल. हा एक फायबर आहे, पुन्हा एक फायबर असतो, अशा अनेक बंडल मध्ये असतात. मसलच्या आवरणाला काय म्हणायचं? सार्कोलिमा. व्हॉट वी कॉल्ड एज सार्कोलिमा. मसल मध्ये जे फ्लुइड असतं, सायटोप्लाझम असतो, याला म्हटलं जातं सार्कोप्लाझम. इज नथिंग बट सायटोप्लाझम. The sarcolemma is nothing but cell membrane. याला सायटोप्लाझमलाच म्हणायचं सार्कोलिमा. आवरणाला लिमा म्हणायचं. लिक्विड फ्लुइड असतं, याला सार्कोप्लाझम म्हणायचं. याचे जे न्यूक्लियस असतात ते साइडला असतात. वन और मोर न्यूक्लियस असतात. पेरिफेरल लिझरला असतं, पेरिफेरल न्यूक्लियस म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जे थिन फिलामेंट असतात, या थिन फिलामेंट्सला म्हणायचं मायोफायब्रिल्स. आणि मग ते मायोफायब्रिल्स स्ट्रायटेड आहेत, नॉन स्ट्रायटेड आहेत, सेमी स्ट्रायटेड आहेत. त्याच्यानुसार त्या मसलचे टाइप्स असतात. 3 टाइप आपण डिटेल पाहणार आहे. स्केलेटल मसल्स, नॉन स्केलेटल मसल म्हणजे नॉन स्ट्रायटेड मसल्स, आणि कार्डियाक मसल्स, असे त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. इथपर्यंतचे इंट्रोडक्शन कळालेले. मसल सेल, मसल फायबर, त्याच्यामध्ये आवरण असतं, याला म्हणायचं सार्कोलिमा. लिक्विड फ्लुइड सायटोप्लाझम असतो, याला म्हणायचं सार्कोप्लाझम. न्यूक्लियाय साइटला असतात, पेरिफेरल न्यूक्लियाय. आणि याच्यामध्ये हे जे मायोफायब्रिल असतात, थिन फिलामेंट सेंटरला असतात, याला म्हणायचं मायोफायब्रिल्स. ओके. हे जे मायोफायब्रिल असतात, या मायोफायब्रिल मध्ये कॉन्ट्रॅक्शन होत असतं. सो मायोफायब्रिल शोज दी कॉन्ट्रॅक्शन. And that's why they are called as contractile muscles. Contractile tissues पण म्हटलं जातं किंवा मसल्स म्हटलं जातं. कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स. ओके. आता हे जे मायोसिन आहे, हे मायोसिन प्रोटीननी तयार झालेलं असतं, मेडअप ऑफ प्रोटीन. सो मायोसिन इज मेडअप ऑफ प्रोटीन. हे प्रोटीन 2 प्रकारचे असतात. एक ऍक्टिन प्रोटीन असतं आणि मायोफायब्रिल इज मेडअप ऑफ प्रोटीन. सो हॅव्हिंग 2 टाइप ऑफ प्रोटीन्स, एक ऍक्टिन आणि मायोसिन. हे थिन प्रोटीन फिलामेंट असतात, हे मात्र थिक फिलामेंट असतात. पुढे आपण या दोघांचे डिफरन्सेस पाहणार आहे खूप डिटेल. तर तुम्हाला इथपर्यंत मस्क्युलर टिश्यूचे इंट्रोडक्शन कळालेले आहे. आता आपल्याला या मस्क्युलर टिश्यू मध्ये 3 महत्त्वाचे टाइप्स आपल्याला अभ्यासायचे. एक स्केलेटल मसल्स, म्हणजे हे जे मसल्स आहेत, या मसल्स मध्ये, मस्क्युलर टिश्यू मध्ये आपल्याला 3 महत्त्वाचे टाइप अभ्यासायचे आहेत. कोणकोणते 3 टाइप्स अभ्यासायचे आहेत ते बघूया. Muscular tissues are classified into 3 main types of muscles. एक skeletal muscles, दूसरं नॉन स्केलेटल मसल्स, आणि कार्डियाक मसल्स. ओके. स्केलेटल मसल्स, नॉन स्केलेटल मसल्स, कार्डियाक मसल्स. यांनाच असंही म्हटलं जातं स्ट्रायटेड मसल्स. वाय स्केलेटल? बिकॉज दे आर अटॅच टू दी स्केलेटन. जे स्नायू हाडांना जोडलेले असतात, स्केलेटनला अटॅच असतात, याला काय म्हणायचं? स्केलेटल मसल्स. The muscles which do not attach with skeleton are called as non-skeletal muscles. And the muscles specially present in heart wall, cardio means heart, so called as cardiac muscles. So connected to the skeleton, connected to skeleton,
not connected to skeleton, and these are also not connected but present in heart wall. Not connected to skeleton but in heart wall. So they shows movement according to our willpower, so voluntary movement. हे जे स्नायू आहेत हे मात्र आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत, इनव्हॉलंटरी मुवमेंट. हे पण आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत, इनव्हॉलंटरी. So they are present in, so work according to our will, do not work according to will, do not work according to our will. They are specially present in hands and legs. They are present in smooth tissues. Smooth tissues of stomach, intestine, they are present in heart wall called as pericardium. Pericardium of heart. हृदयाचं जे आवरण असते याला पेरिकार्डियम म्हटलं जातं, हार्ट वॉल मध्ये असते. These skeletal muscles shows fast movement, fast movements, but this non-skeletal muscle shows slow movements. These are also shows slow movements. ओके. आता हे जर फास्ट मुवमेंट करत असतील तर यांना ठराविक वेळेनंतर फंक्शन फास्ट झाल्यामुळं थकवा येतो, रिलॅक्सेशनची गरज असते, कारण त्याच्यामध्ये जेव्हा फास्ट मुवमेंट होतात तेव्हा ऑक्सिजन कमी पडतो आणि ऑक्सिजनच्या अभावी जे रेस्पिरेशन होतं ते अनएरोबिक रेस्पिरेशन होतं आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि ते स्नायूंच्या मध्ये साचतं, मग ते स्नायू दुखायला लागतात, म्हणजे यांना थकवा येतो. सो कॉजेस फॅटिग. ड्युरिंग फास्ट मुवमेंट इकडं मात्र कुठल्याही प्रकारचा फॅटिग असत नाही, कारण स्लो मुवमेंट असतो, गरजेइतपत ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन मिळाला की एरोबिक रेस्पिरेशन होतं, एरोबिक रेस्पिरेशन झालं की लॅक्टिक ऍसिड तयार होत नाही. इथं मात्र लॅक्टिक ऍसिड होण्याची शक्यता असते, कारण फास्ट मुवमेंटमुळे यांना ऑक्सिजन कमी पडतो. यांच्या मुवमेंट स्लो आहेत त्यामुळे ऑक्सिजन कमी पडत नाहीत आणि त्यामुळं हे डे अँड नाईट कंटिन्युअस वर्किंग पोझिशनला असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा फॅटिग असत नाही, थकवा येत नाही, विकनेस येत नाही. सो नो फॅटिग, नो फॅटिग. So fatigue is only occurs in skeletal muscle due to fast movement and lack of oxygen. So these muscle fibers contains alternate dark and light bands, that means striations. So striations present, more striated. आता स्ट्रायशन्स म्हणजे काय असतात तर हा मसल फायबर आहे, याच्यामध्ये असे डार्क बँड असतात, पुन्हा लाईट बँड, पुन्हा डार्क बँड एकाड एक असतात. हा डार्क आहे, हा लाईट आहे, हा डार्क आहे, हा लाईट आहे, एकाड एक असतात.
सो अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स आपण खूप डिटेल बघणार आहे की डार्क बँड कसा असतो, लाईट बँड कसा असतो, प्रत्यक्षात कॉन्ट्रॅक्शन कधी, रिलॅक्सेशन कधी, हे आपण डिटेल पाहणार आहे पुढच्या काही मिनिटांच्या मध्ये. आता आपण एवढंच लक्षात ठेवूया की स्ट्रायटेड याचाच अर्थ डार्क आणि लाईट बँडचं प्रमाण जास्त असतं, सो मोर स्ट्रायटेड. That's why these muscles are called as striated muscles because they are rich in striations, light and dark bands. But these non-skeletal muscles are non-striated. So striations are completely absent, so non-striated. But in case of cardiac muscles, striations are present, less striated. So they are called as less striated muscles. So more striated, non-striated, less striated. So these muscles, skeletal muscle, non-skeletal, cardiac आहे, connected to skeletal, not connected, not connected. व्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत, याला व्हॉलंटरी मसलही म्हणायचं, इच्छेनुसार काम करतात. याला इनव्हॉलंटरी म्हणायचं, हे इनव्हॉलंटरी आहे. जनरली हँड्स लेग्स मध्ये असतात, स्टमक इंटेस्टाईन मध्ये, पेरिकार्डियम हार्ट वॉल मध्ये. होणाऱ्या मुवमेंट फास्ट मुवमेंट आहे, स्लो मुवमेंट आहे, स्लो मुवमेंट. समटाइम कॉजेस फॅटिग, नो फॅटिग, नो फॅटिग. Striations are more, so more striated. Striations are absent, so non-striated. Striations are less, medium striated, so called as less striated muscles. So functions काय काय असतील याची हेही बघूया आपण. व्हॉलंटरी मुवमेंट्स केल्या जातात, सो व्हॉलंटरी मुवमेंट्स. इथं इनव्हॉलंटरी मुवमेंट्स पेरिस्टॅल्टिक मुवमेंट म्हटलं जातं. सो इनव्हॉलंटरी, पेरिस्टॅल्टिक मुवमेंट. आणि इथं मात्र कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट, इनव्हॉलंटरी कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट बीटिंग. सो इनव्हॉलंटरी contraction and relaxation of heart, contraction and relaxation of heart. So these are the three major types: skeletal, non-skeletal किंवा यालाच non-striated cardiac muscles म्हटलं जातं. आपण याचा प्रत्येक टाइप आहे तो टाइप आपल्याला डिटेल पाहायचा आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला स्केलेटल मसल्स हा जो पार्ट आहे हा आपल्याला डिटेल बघायचा आहे. पार्ट पाहण्याच्या अगोदर हा जो एक फ्लोचार्ट लिहिलेला आहे लक्षात ठेवण्यासाठी तो नोट करा. ओके ओके चला, मस्क्युलर टिश्यू मधला आपल्याला पहिला टाइप बघायचा आहे स्केलेटल मसल्स. ह्याची वैशिष्ट्य आहे, दे आर अटॅच्ड टू दी स्केलेटन, सो कॉल्ड ॲज स्केलेटल मसल्स. हाडांना जोडलेले स्नायू असतात, याला स्केलेटल मसल म्हणायचं. हातामधले स्नायू आहेत, पायांच्या मधले स्नायू आहेत, थोरॅक्स मधले आहेत की जे हातांना जोडलेले आहेत, याला म्हटलं जातं हातांना किंवा पायांना. स्केलेटनला स्पेशली जोडलं जातं, हाडांना जोडलं जातं, याला म्हणायचं स्केलेटल मसल्स. आता हे जे स्नायू आहेत हे नक्की आपल्या इच्छेनुसार काम करतात आणि म्हणून त्याला आपण व्हॉलंटरी मसल्स असंही म्हणत असतो. सो वर्क्स अकॉर्डिंग टू आवर विल, सो कॉल्ड ॲज व्हॉलंटरी मसल्स. यांच्यामध्ये होणाऱ्या मुवमेंट ह्या फास्ट असतात आणि यांच्यामध्ये डार्क आणि लाईट बँड्स प्रेझेंट असतात, म्हणजे स्ट्रायेशन्स प्रेझेंट असतात, म्हणून याला म्हटलं जातं स्ट्रायेटेड मसल्स. सो स्केलेटल मसल्स, व्हॉलंटरी मसल्स, स्ट्रायेटेड मसल्स, हे सगळ्यांचा अर्थ एकच आहे की या ठिकाणी हाडांना जोडलेले हे स्नायू आहेत. कशा पद्धतीनेचे ओरिजिन असते बघूया आपण. समजा हे एक बोन आहे, हाडांचा पार्ट आहे, बोनचा पार्ट आहे. सो दिस इज बोन. आता ह्या बोनला जर मसल जोडलेले असतील
बोनच्या विशिष्ट भागाला जर मसल जोडलेले असतील तर मसल जोडणारा पार्ट असतो मसल कनेक्ट टू दी बोन कॉल्ड ॲज टेंडॉन. समजा हे मसल आहे, हा एक मसलचा बंडल आहे आणि हे मसल्स इथं हाडांना जोडलेले आहे, बोनला जोडलेले आहेत. सो बोन आणि हे मसल आहेत, ह्या दोघांना जोडणारं कनेक्शन असतं, याला म्हटलं जातं टेंडॉन. आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये बघितलं होतं मसल कनेक्ट टू दी बोन कॉल्ड ॲज टेंडॉन आणि बोन कनेक्टेड टू बोन याला आपण लिगामेंट म्हणत होतो. परंतु हे स्नायू आहेत, हे स्नायू हाडांना जोडणारा पार्ट असतो, याला काय म्हटलं जातं टेंडॉन, कॉल्ड ॲज टेंडॉन. आता हे जे सगळे मसल फायबर आहेत, हे सगळे मसलचा पार्ट आहे, बाहेरचं आवरण आहे मसलचं. कंप्लीट बाहेरचा पार्ट आहे, आउटर लेयर म्हणतो आपण, बंडलचा आउटर लेयर असतो. मस्क्युलर बंडल आहे, त्याचा आउटर लेयर आहे. ह्या आउटर लेयरला आपण म्हणतो इपिमायझियम, कॉल्ड ॲज इपिमायझियम. इपिमायझियम. सो आउटर मोस्ट लेयर ऑफ दी बंडल, मसल फायबरचा बंडल आहे, त्याचा बाहेरचा लेयर आहे, याला म्हटलं जातं इपिमायझियम. आता आपण याचा थोडासा सेक्शन बघूया. मसलचा हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन आपल्याला पाहायचा आहे. हा एक मसलचा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे. याच्यामध्ये असे हे वेगवेगळ्या पद्धतीचे चेंबर्स दिसतात आपल्याला. याच्यातून आपण हा एक मसल फायबर आहे, हा मसल फायबर आहे, हा पुढच्या आपण थोडासा एक्सटेंड दाखवतोय, बाहेरच्या बाजूला दाखवतोय. हा मसल फायबर आहे. हे जे आतील चेंबर्स आहेत, याच्यामध्ये आतील साईडचं आवरण असतं प्रत्येक याला. इनसाइडला एक मेम्ब्रेन आहे. याला म्हटलं जातं, बाहेरचं आहे त्याला इपिमायझियम, आतील आहे त्याला पेरिमायझियम म्हणायचं. याला म्हणायचं पेरिमायझियम, पेरिमायझियम. ओके. आता ह्या पेरिमायझियममध्ये पुन्हा सर्कल्स असतात आतील साईडला. हे जे आतील साईडला आहेत याला म्हणायचं एंडोमायझियम. या सगळ्यांना काय म्हणायचं एंडोमायझियम. बघा सगळ्यात बाहेरचा आहे, हा सगळ्यात बाहेरचा आहे, याला काय म्हणायचं इपिमायझियम. त्याच्या आतील लेयर असतो याला म्हणायचं पेरिमायझियम. त्याच्या आतील जे असतात हे जे वेगवेगळे लेयर्स असतात, कनेक्शन असतं, याला म्हणायचं एंडोमायझियम, कॉल्ड ॲज एंडोमायझियम. बघा इथं या ठिकाणी आपण एक बोन दाखवलेला आहे. या बोनला मसल्स आहे, हा मसलचा बंडल आहे. सो दिस इज द बंडल ऑफ मसल बंडल. हे टेंडॉनच्या साह्याने जोडलेलं आहे. मसलचं बाहेरचं आवरण आहे, याला म्हणायचं इपिमायझियम. त्याच्या आतील आवरण असतं, याला म्हणायचं पेरिमायझियम. त्याच्या इनसाइडचा पार्ट असतो, याला म्हणायचं एंडोमायझियम.
आणि या एंडोमायझियममध्ये हे जे ठराविक ठिकाणे आहेत, या ठिकाणी ब्लड वेसल्स पण असतात, नर्व फायबर्स पण असतात. सो हॅव्हिंग ब्लड वेसल्स, नर्व फायबर्स, blood vessels, nerve fibers, जे न्यूरोजेनिक मसल्स आहेत, नर्वस सिस्टीम कडून मेसेज यावा लागतो. व्हॅस्क्युलराइज्ड आणि नर्वस मसल्स असतात, म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यू पण प्रेझेंट आहेत ज्याला आपण ब्लड वेसल्स म्हणतो, नर्वस टिश्यू पण प्रेझेंट आहेत, नर्व फायबर्स पण प्रेझेंट आहेत. आता हा जो आहे याच्यामध्ये हे जे बंडल्स आहेत, आपण एक दाखवलेला आहे, हा सिंगल असतो. याच्यातला हा जर एक बंडल आपण कॅरी फॉरवर्ड केला, हा जो बंडल आहे याच्यात स्ट्रायशन्स असतात, तर याला म्हटलं जातं मसल फायबर किंवा याला म्हटलं जातं मायोफायब्रिल. सो कॉल्ड ॲज मसल फायबर, also called as myofibril, called as myofibril or muscle fiber. ह्या मायोफायब्रिल मध्ये बेसिक युनिट असतं मसल मधलं, मायोफायब्रिल असतं, आणि याच्यात स्ट्रायशन्स आहेत. या ठिकाणी लाईट आणि डार्क बँड्स आहेत म्हणून याला स्ट्रायटेड म्हटलं जातं. हॅव्हिंग लाईट आणि डार्क बँड, लाईट बँड, डार्क बँड. हा जो लाईट बँड असतो एका स्पेशल प्रोटीननी तयार झालेला असतो. इथं जे प्रोटीन असतं ते ॲक्टिन प्रोटीन असतं, इथं जे प्रोटीन असतं ते मायोसिन असतं. हे जे ॲक्टिन असतं ते थिन प्रोटीन असतं, मायोसिन मात्र थिक असतं. सो दीज आर दी प्रोटीन्स present in myofibril is made up of protein having two types of protein, actin protein and myosin protein. आपण यापैकी एक मसल फायबर आहे, तो मसल फायबर आपल्याला डिटेल पाहायचा आहे. त्याच्या अगोदर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम नोट करून घ्या इंट्रोडक्शन मधले.